वडील मोलमजुरी करतात तर आई खाजगी दवाखान्यात काम करून पोटाला पीळ देत अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नांदेडच्या NTC मिल परिसरातल्या भीमघाट येथील रोहित धुळे या विद्यार्थ्याने जिद्द व चिकाटीच्या बळावर मेहनत घेऊन 2026 मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस भरतीत मुंबई येथे वाहक या पदावर त्यांची निवड झाली असून रोहितच्या यशाबद्दल विविध सामाजिक संघटनांकडून व मित्र परिवाराकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे। रोहित भोळे यांनी आपल्या यशाचे श्रेय भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आई वडिलांना दिले असून भविष्यात आपण देशसेवेसह उपेक्षित समाजाची सेवा करणार असल्याचं लॉर्ड बुद्धा टीव्हीवर त्यांनी सांगितले। जय भीम, नमो बुद्धाय। मी नांदेडमध्ये भीमघाट परिसरामध्ये राहतो आणि येता 2026 मध्ये माझं मुंबई मीरा भाईंदर चालक मध्ये सिलेक्शन झालं आहे। मी खूप अभ्यास केला। हालाकीची परिस्थिती होती, खूप विकट परिस्थिती, पण त्या परिस्थितीमध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समोर घेऊन अभ्यास केला। जेव्हाही मला कुठं काही कमी वाटलं तेव्हा मी त्याचा एकच शब्द आठवलाय की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। या गोष्टीवर लक्ष दिलं आणि फुले शाह आंबेडकर ते सतत त्याचा आदर्श डोक्यामध्ये ठेवून मी अभ्यास केला। मी विठ्ठल बडे यांचे पुस्तक वापरले सर आणि शिंदे सरांचे मराठी व्याकरण हे पण याचा पण अभ्यास केला सर। आई वडिलांचं कुठंच कमी पडलं नाही सर मला। त्यानं चांगलं सहकार्य केलं अभ्यासामध्ये। त्यानं मजुरी करतात सर माझे वडील गौतम पांडुरंग धुळे त्याचं पूर्ण नाव आहे सर। आणि माझी आई पण सर दवाखान्यामध्ये काम करते। त्यानं एकदम अत्यंत विकट परिस्थितीमध्ये मला साथ दिली सर आणि शिक्षणात कुठेही कमी पडले नाही। पुढे भविष्यामध्ये सर मी सरकारी नोकरीमध्ये सेवा तर करेल देशाची, पण समाजाचीही सेवा करेल असं आश्वासन देतो। त्यांना एकच सांगतो की सर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की तुम्हाला लहानपणापासून काहीच भेटणार नाही, म्हणजे तुम्ही गर्भ श्रीमंत नाही। तुम्हाला जर चांगलं व्हायचं असेल तर शिक्षणच एक मार्ग आहे सर। तुम्हाला शिक्षणामधून तुम्हाला मोठं होता येईल। त्यासाठी मला सांगणं एकच आहे की तुम्ही वाईट वळणाला वगैरे लागू नका। आमच्या इथली परिस्थिती एकदम अशी हलाखीची आहे सर की छोटे छोटे मुलं सुद्धा वाईट वळणाला लागत आहेत सर। नशा पाणी याच्यामध्ये लय डुबलेले आहेत। मग त्याला एकच सांगणं आहे की त्यानं शिक्षणाकडे वळाले पाहिजे आणि शिक्षणामधून मोठे झाले पाहिजे, बस एवढंच त्याला सांगतो। जय भीम, नमो बुद्धाय। मी सचिन अशोक पंडित, रोहित गौतम धुळे याचा मित्र। गौतम धुळे यानं लहानपणापासून खूप मेहनत केलेली। बॉक्सिंग हा गेम त्याचा होता आणि पोलीस भरतीची तयारी आम्ही दोघंही करत होतो। त्याचं सिलेक्शन MSF मध्ये झालं, पण MSF मध्ये मला वाटलं की त्याचं काय तेवढं लाईफमध्ये काही होणार नाही जास्तीत जास्त, कारण परिस्थिती ही खूप खराब आहे त्याची। आणि मी मित्र म्हणून त्याची मदत केली। तो म्हणत होता मी MSF करतो, पण मी नाही म्हणलं तू नको करू, मी खर्च देतो तुला जेवढा लागला तेवढा, तू करू नकोस MSF। कारण का तू लहानपणापासून तेवढी मेहनत केलास तरी पोलीस भरतीचं तुझं स्वप्न आहे तर तू पोलीस भरतीच कर। पण त्यानं करूनच दाखवलं आणि त्यानं बाबासाहेबाच्या तत्वावर चालला आणि बाबासाहेबाचे विचार त्याने घेतले आणि आज तो पोलीस मुंबई मीरा भाईंदर पोलीस चालक म्हणून सिलेक्शन झाला। त्याचं मला खूप अभिमान आहे। जय भीम। जय भीम सर। मी गौतम पांडुरंग धुळे, रोहितचा वडील बोलतो। रोहितनं माझ्या फार काही कष्ट केले, फार काही दुःख झेलले। त्यानं स्वतःचे कष्ट करून काम करून आम्ही सुद्धा त्याला मदत करून त्यानं फार कठीण मध्ये शिकला आणि तो त्या पदावर गेला सर। अशी काही परिस्थिती होती की त्याला डोळ्यासमोर त्यानं कुठं कुठं काम केलं, त्यानं स्वतः मेहनत घेतली, अशी मेहनत घेतली सर। खूप काही रात्रात दिवस माझ्या सर मुलांना तिथं ड्युटी सुद्धा केली, सिक्युरिटीमध्ये ड्युटी करून सुद्धा त्यानं त्याची तब्येत सुद्धा बेकार असताना सुद्धा त्यानं काही हार मानली नाही। प्रयत्न सदैव करत राहिला। मी म्हणत राहिलो बाळा कुठेही हार मानायची नाही, कुठं ना कुठे यशस्वी होशीलच तू, करत राह, असे प्रयत्न करत राह। अनेक वेळा त्यानं कुठं थोडे मार्क कुठेतरी गेला, कुठेतरी थोडं कमी झाले, बाबा म्हणलं नाही, म्हणलं बाळा शिकत राह, तुला यशस्वी बिलकुल येते, तू करत राह, प्रयत्न करत नाही हरत। बाबासाहेबांनी किती कठीण काढले दिवस, तर किती त्याला लोकांना त्रास दिला, तर त्याने हार मागली का नाही। मग तसं बाबासाहेबाच्या याच्यावर ध्यान ठेवून तू लक्ष करून बाळा प्रयत्न करत राह, तू एक दिवशी यशस्वी होतील। जय भीम। मी आशाबाई गौतम धुळे, माझा मुलगा रोहित गौतम धुळे आणि त्याच्यासाठी खूप कष्ट खाल्ले। मी घरकाम करते आणि खूप त्रास झाला, शिक्षणासाठी खूप त्रास झाला। जसा बाबासाहेबाला झाला ना तसंच माझ्या मुलाला पण झाला खूप त्रास। मुला तर असं सांगावं असं खूप खुशी मावत नाही। माझ्या मुलाने खूप कष्ट केले
आणि त्याच्या कष्टाला फळ लागलं बाबासाहेबाच्या पुण्याईमुळं. आणि बाबासाहेबांना कसं 1 रुपयासाठी आणि एका भाकरीसाठी सांगितलं कष्ट करा, तसं माझ्या मुलानं पण केलं. आणि तुम्ही पण तसं बाबासाहेबाच्या पुण्याईमुळे तुम्ही पण तुमच्या लेकरांना असंच मोठं करा आणि शिक्षण द्या. आणि माझा मुलगा खूप त्रास झाला माझ्या मुलाला आणि खूप अडचणी आल्या. मी घर काम करते आणि काहीच कमी पडू दिलं नाही माझ्या लेकराला. खूप चांगले शिक्षण दिलं. बाबासाहेबांना कसं सांगलं, शिका आणि संघटित व्हा, संघर्ष करा असं म्हणले बाबासाहेब. मला तर काही येत नाही, मी तर अडाणी आहे, बोलता पण येत नाही, तरी पण मी बोलते हिमतीनं माझ्या मुलाच्या. आणि लय परिस्थिती बेकार होती आणि खूप त्रास झाला शिक्षणामध्ये. मला त्याच्या पायाकडे बघलं की रडू यायचं, पायाला असे मोठे मोठे फोडं यायचे माझ्या मुलाच्या. तरी पण मी हिमतीनं त्याला खूप असं घडवलं. तसंच तुमच्या मुलांना पण घडवा, शिक्षण द्या त्यांना आणि चांगलं मार्गदर्शन करा. मी सुभाष लोखंडे, सामाजिक कार्यकर्ता. आमचा प्रभाग क्रमांक 18 भीमघाट देगावचाळ या परिसरामध्ये मागासवर्गीयाची वस्ती असून यामध्ये बऱ्याचशा अडचणी विद्यार्थ्यांना येत असतात. यामध्ये मोठ्या संख्येने मागासवर्गीय स्लम एरिया आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकणं आणि सुविधा देणं फारच कठीण आहेत. आमच्या परिसरातील रोहित धुळे हा विद्यार्थी काबाड कष्ट करून स्वतःचे मेहनत करून त्यांच्या आईवडिलांनी रोजमजुरी करून त्याला आज चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांना पाठिंबा दिला. हलाखीच्या परिस्थितीमध्ये असतानाही रोजमजुरी करून त्याला वही पेन या कुठल्याही प्रकारचं कमी न पडू देता आणि स्वतः रोहितनेही कुठलेही पण डिव्हिजन न लावता आज मुंबई पोलीसमध्ये त्यांची नियुक्ती झाली. आमच्या सर्वांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. यापुढील मी सर्व विद्यार्थ्यांना असंच आवाहन करेल की आपण रोहितचा आदर्श घेऊन जास्तीत जास्त प्रमाणात आपण चांगलं शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जाण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी जे काही मार्गदर्शन लागेल तर वेळोवेळ आमच्यासारखे कार्यकर्ते बरेचसे आहेत ते तुम्हाला करतीलच. याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करून थांबतो. जय भीम, जय भारत.